इस्लामपूर पारधी खून प्रकरणी पुणे रेल्वे स्टेशन परिसरात सापळा लावून आरोपींना ठोकल्या बेड्या। सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केले जेरबंद। दिनांक 13 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5:30च्या सुमारास जयंत ट्रेडिंग समोर विशाल उर्फ ग्याया काळे वय 35 राहणार रेठरे धरण तालुका वाळवा याचा कोयत्याने सपासप वार करून निर्घृण खून करण्यात आला होता। या घटनेनंतर आरोपी फरार झालेले होते। या प्रकरणी इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। तसेच या दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कडेकर यांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे पुण्यातील रेल्वे स्टेशन परिसरात सापळा लावून आरोपींना बेड्या ठोकून चौकशी केली असता आरोपींची नावे देवदत्त बिरजा पवार वय 35 राहणार साखराळे तालुका वाळवा व पवन बिरजा पवार वय 25 राहणार साखराळे तालुका वाळवा अशी उघड झाली। प्राथमिक तपासात आरोपी व मृत विशाल काळे यांच्यात जुना वाद असल्याचे निष्पन्न झाले। त्यातूनच मनात राग धरून रागाच्या भरात आरोपींनी काळे यांचा खून केल्याची कबुली दिली। या कारवाईत पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कडेकर, उदय माळी, अरुण पाटील, संदीप गुरव, अतुल माने, रणजित जाधव, प्रकाश पाटील, संदीप पाटील, सागर लवटे, पोलीस कॉन्स्टेबल ऋतुराज होळकर, पवन सदामते, विनायक सुतार, सूरज थोरात, सुमित सूर्यवंशी, अभिजित माळकर, संकेत कानडे, गणेश शिंदे, अभिजित पाटील, अजय पाटील, सायबर पोलीस ठाणे आदींचा सहभाग होता। अटक आरोपींना इस्लामपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास इस्लामपूर पोलीस ठाणे करीत आहेत।